एक नामवंत खेळाडू म्हणून त्याचं नाव घेत जातं. आताच आपण पाहतोय पारघर जिल्हा प्रीमियर लीग होणार आहे, त्या लीग मध्ये देखील तो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. अख्ख्या ते देशामध्ये नक्कीच तो आपल्याला फिरताना दिसत असतो. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. महेश जाधव आणि तुषार. पहिला चेंडू फुल टॉस, आबेल मुझे मार, चेंडू सीमारेखा पार, हालाय पहिल्याच बॉल वरती धमाकेदार षटकार. थँक यू. पहिल्याच बॉल वरती राहुल गोंड याचं स्वागत. पुन्हा एकदा शॉटम्फुल, पॉवरफुल, सक्सेसफुल हा येतोय षटकार. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन षटकार इथे ठोकलेले आहेत. हा चेंडू थोडासा आपण पाहतो दूर ठेवला गेलाय, रेंज मध्ये नव्हता. महेश जाधव निर्धाव चेंडू, मात्र सुरुवात खूप चांगली झालेली आहे. बॅक टू बॅक दोन षटकार ठोकले, त्यानंतर निर्धाव चेंडू. आणखीन एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे. प्रज्वलकडे कुठलीच संधी नाहीये. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार होतोय, चौकार. आपण पाहतोय फुलर लेन्स हा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव. आपण पाहतोय अपील झाली होती, मात्र अपील ही पंचांनी फेटाळून लावलेली आहे. कदाचित हा चेंडू लेग एस्टी सोडून जाणारा असावा हेच दर्शवलेलं आहे पंचांनी. डॉट बॉल. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 17 धावा. अवलेचा मिस टाइम स्ट्रोक इथे पाहतोय योगेश मेरे. आपण पाहतोय चेंडूच्या खाली आला आणि चांगला झेल इथे पकडलेला आहे.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण राहुल गोंड याने 17 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी एक्सप्रेस गोलंदाज, वेगवान गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय उचली घेणारा हा चेंडू. नो बॉल. वाईट बॉल, नो. त्यानंतर वाईट आपण पाहतोय कुठेतरी एक्स्ट्रा चेंडूंची नोंद इथे होत असताना आपल्याला दिसते. धावफलक 19, 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईड हाताळले जात आहेत. आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने त्या फलंदाज बाद होणार नाहीये, कारण 9 चेंडू टाकला होता. त्यानंतर 2 वाईट चेंडू इथे हाताळले गेले होते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. अपरकट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. इथे फटका केलेला आहे. शतरक्षक डीप मध्ये आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 24 धावसंख्येवरती. 24 धावा आपण पाहतोय. वाऱ्याचा वेग कुठेतरी ते मैदानाच्या आतमध्ये जास्त वाढताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय की हा चेंडू 7व्या ते 8व्या स्टंपवरती हाताळलेला आहे. अनिकेत याने पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय या षटकामध्ये हाताळला गेलाय. 4था एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय या षटकामध्ये अनिकेत याने हाताळलेला आहे. धावफलक 25 धावा. षडबुल करण्याचा प्रयत्न. बॅट अगोदरच फिरले गेले. चेंडू थोडासा उशिराने आला. स्लोअर 1 इथे हाताला गेला होता अनिकेत याने. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक पोहोचला होता, मात्र झेल काही पकडता आलेला नाहीये. आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे. ते सूत्र काही सोडवता आलेलं नाहीये. आपण पाहतो की बॉलिंग थोडीशी खराब होतोय, फिल्डिंग खराब होतोय आणि याचा नक्कीच फटका बसणार आहे दुसऱ्या इनिंग मध्ये न्यू स्टार वसई या संघाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तर बॅट अँड बॉल काही संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 9 चेंडू या षटकामध्ये टाकलेले आहेत अनिकेत याने. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अक्षय प्रयत्न करतोय मात्र
चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28 धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 2 षटकाचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला मला वाटतं पाणी हवंय. यस, पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक. एकोणतीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 29. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 12, तिसरं षटक हाताळण्यासाठी तेजस घिराने आलेला आहे. बर्थडे बॉय ज्याचा आज वाढदिवस आहे. तेजस याचा पहिला चेंडू आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर त्याने हाताळलेला आहे. ओव्हर स्टेप इथे केलेला आहे. फलंदाजाने चेंडूला सोडून देखील दिलं होतं. कुंदन आहे स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. बोनस असेल. फुलरलेनचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू होता, मात्र इथे फायदा काही उचलता आलेला नाहीये. चेंडू येतो या निर्धाव धावफलक पाहतोय, पण 30 धावा या धावफलकावरती नक्कीच लागल्या जात आहेत. बघा पावलं किती महत्वाचे असतात. एक जरी पाऊल जर मागे पुढे जर झाला तर नो चेंडू जाण्याची खूप शक्यता असते. आणि ते आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवरती तेजस करणं. आणि पहा किती वेगाने चेंडूवरती ते वेगाने पोहोचला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावाने धावफलक 31 या धावसंख्येवरती. यानंतर होणारा सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि साई कृपा राजावली दोन्ही संघाचं आगमन झालेलं आहे. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे चॉकलेट बॉय मित्र धनराज सोनकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नो बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळतंय न्यू स्टार वसई संघाकडनं. 3 धावा पुन्हा एकदा या धावफलकावरती नोंदवल्या जातील.
धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 34 धावसंख्येवरती 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तेजस गिराने बड्डे बॉय नक्कीच थोडीशी खराब कामगिरी करतोय. अवलेचा चांगला स्ट्रोक कुंदनच्या बॅटमध्ये निघाला. हा चांगला स्ट्रोक आपण पाहतो. योगेश मेरे कडे कुठली संधी नाहीये आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. कन्फर्ट केलाय कुंदन याने. मात्र अनिकेत याच्याकडे आपण पाहतोय चांगलं शतरक्षण इथे झालेलं आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 39. 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. व्हाईट बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहतोय. मात्र अनिकेत आहे त्या क्षेत्रामध्ये. चांगलं झेल. तुषार याला इथे बाद केलं जात आहे. तीन षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 41 धावा. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तुषार बाद झालेला आहे. नवीन बॅटर आपण पाहतो सूरज बीज. आपण बघितलं पहिलं षटक एक चेंडू अवांतर हाताला होता. त्याच्यामध्ये 17 धावा. त्यानंतर आपण बघितलं तर अनिकेत यांनी 4 चेंडू अवांतर हाताळले होते. त्याने कमबॅक केला. 12 धावा त्याने खर्च केले. त्यानंतर आपण पाहतो तेजस गिराने याने 3 अवांतर चेंडू हाताळले. त्याने देखील कमबॅक केला. चांगला कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळाला. 41 धावा. 41 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सुरेंद्र घाटाल. सुरेंद्र घाटाल आपण पाहतोय बॉलर आहे. त्याचा पहिलाच बॉल आपण बघितला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर त्याने हाताळलाय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. कुंदन ऑन स्ट्राइक पाहतो आपण. चौरस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. कमबॅक आपण बघितलं की अनिकेत याने 4 एक्स्ट्रा चेंडू हाताळले. त्यानंतर तेजस याने देखील 3 चेंडू एक्स्ट्रा हाताळले. त्यानंतर सुरेंद्र याच्या आपण बॉलिंग मध्ये बघितलं तर पहिला चेंडू एक्स्ट्रा आलेला आहे. बघूया तो कशा प्रकारे कमबॅक करेल. अवरेज पादोपान मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे. पुन्हा एकदा योगेश मेरे चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. जीवनदान इथे मिळालेला आहे. मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे कुंदन.
एका चेंडूवरती तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळणार नाहीये. झेल तर सुटला होता, मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. चला, यानंतर जो मॅच होणार आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि साई कृपा स्पोर्ट्स राजावली. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल, फलंदाज ठरेल फेल. यानंतर होणार मॅच जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि साई कृपा राजावली. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आहे, त्या हाताला गेला होता, मात्र विकेट किपरने चेंडू सोडला होता, त्याच्या हातामध्ये चेंडू निसटला गेला. 22च्या सुरुवात एक धाव मिळालेली, एका धावनीची धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 45 धावा धाव फलकावरती लागले जातात. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सभामध्ये चेंडूला खोदून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 बाउन्स चेंडूला इथे फील्ड केलेला आहे. अक्षय आहे त्या क्षेत्रामध्ये. यज्ञेशाने प्रज्वल होता तिकडे आपण पाहतोय. यज्ञेशाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावफलक 2 ने पुढे सरसवला गेला, ते म्हणजे 47 धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 47 रन्स ऑन द बोर्ड. षडंबूचा फटका आपण पाहतोय. तेजस आहे त्या क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट झालेली आहे. फेकी थोडीशी आपण पाहतोय, अपुरा थ्रो झालेला आहे. 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. या 2 धावेची धाव फलक 49 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 50 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या विजयासाठी या 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. हॅलो हॅलो तर आपण बघतो नाणेफेकीचा कॉल होतोय. एका बाजूला बघतोय आपण जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचे कर्णधार, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बघतो आपण साई कृपा राजावली संघाचे कर्णधार. एका बाजूला बघतो आपण बीजेपीचं चिन्ह, दुसऱ्या बाजूला बघतो आपण असोसिएशनचा आपला लोगो. तर नाणेफेकीचा कॉल होतोय आणि तर मग ते राजावली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. कसं वाटतं स्पर्धा या मैदानामध्ये तुम्ही खेळलेले आहेत की नाही? नक्कीच चांगलं आयोजन आहे, चांगली सुरुवात आहे आपल्या या असोसिएशनची. सगळे गेल्या वर्षीच खेळलेले खेळाडू आहेत की नवीन कोणी आहे यावर्षी? तेच आहेत. नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे. समोरच्या संघाला कितपत धाव संख्येवर रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या संघाला. कसं वाटतं नवीन पर्व सुरू झालेला आहे, सर्वांना क्रिकेटची उत्सुकता होती. इथे आपण पहिली मॅच खेळतायत या असोसिएशनची. नाणेफेकीचा कॉल हारलायत, प्रथम फलंदाजी करतायत. किती धावांचं टार्गेट 61 असेल तुमच्या मनामध्ये? 50 ते 60. अरे बापरे, खरोखरच जर ही खेळपट्टी बघायला गेली ना
तर आजच्या दिवसामध्ये 79 धावा ह्या मारलेल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर 65 धावा ह्या चेस झालेल्या होत्या. 50 ते 60 4 षटकामध्ये. गेल्या वर्षी खेळलेले सर्व खेळाडू आहेत की कोण पदार्पण करत आहे तुमच्या टीम मध्ये? नाही, गेल्या वर्षी खेळलेले नक्कीच गेल्या वर्षी जी खेळलेली जगदंबा संघाचा कर्णधार आहे आपल्या सोबत, तर गेल्या वर्षी खेळलेलीच टीम त्यांच्या संघामध्ये आहे आणि त्यांच्या संघाला या वर्षासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तर न्यूज अशी आहे की राजावली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि जगदंबा स्पोर्ट संघ पेंढरीपाडा संघाच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. पंचांकडून इशारा येतोय. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी राहुल आणि सुरेंद्र. एक चांगली स्पर्धा आपण बघतोय. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॅटचा कडा घेऊन चेंडू एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि पहिल्या चेंडूवर गडी मात्र बाद होतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच थोडस कडवा आव्हान आहे. 50 धावा 50 धावांचं लक्ष आहे. तर 24 चेंडू मध्ये 50 धावा जमवायच्या आहेत. आपण बघतो एक जबरदस्त आयोजन. आई जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून. या पुढचा चेंडू LBW ची अपील. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. याच पंचांकडून इशारा येतोय. लेग बाईटच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्या आपण बघतोय 1 बाद 1 अशी धाव संख्या आहे. खरोखरच मैदान बघायला गेलं तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. 1 मिनिट थांबवतोय. सन्माननीय अरुणजी पाटील काका यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय की आमच्या VIP डायज वरती या आणि स्थान बनवा. अरुण काकाने आपल्याला आपण पाहतोय हा जो मंडप आहे त्यांच्या माध्यमातून इथे उभारले गेलेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि अमोल तलेकर यांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अरुणजी पाटील सर्वांचे काका आपण पाहतोय जो मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे आपण पाहतोय की खूप सुंदर मंडप बांधून दिलेले आहेत. त्या काकांचा आपण सत्कार आणि सन्मान करतोय. मायेची शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर 1+1 अशा 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतो 7 धावा. 50 धावांचा पाठलाग करताना
जी सलामीची जोडी आलेली होती त्याच्यामधला राहुल हा खेळाडू बाद झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातो चेंडू मागच्या दिशेला, परंतु यष्टी रक्षक थोडासा कमी पडतोय. अशा प्रकारे जीवदान मिळते या चेंडूवर. फलंदाज अडके त्याला, तर एका धावेने संघाची धाव संख्या आपण बघतो 8 धावा. आपण जे मैदान बघतो, मैदानाच्या चारी बाजूला आपण बघतोय जे बावटे लावलेले आहेत, आपण बघतो भारतीय जनता पार्टीचे. त्यानंतर आपण जी बॅनर बघतोय, खरोखरच या जे बावटे आणि ह्या बॅनरने या मैदानाची शोभा वाढवून टाकलेली आहे. अप्रतिम आयोजन, अप्रतिम मैदान आणि खरोखरच एक चांगली खेळपट्टी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुषार राठेम ओव्हर द विकेटचा मारा करेल. जाग्यावरच खेळून काढलेला चेंडू गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरतोय. बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 9 धावा. एकेरी दुहेरी धाव संख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला न्यू स्टार वसई संघ, कारण अवघे 24 चेंडू मध्ये 50 धावांचं लक्ष आहे. या पुढचा चेंडू लगांच्या दिशेला, सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, षटकार. थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघतो धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-15. 50 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात मानावी लागेल न्यू स्टार वसई संघाकडून. कालच्या दिवसापासून सातत्याने चांगली कामगिरी बघायला मिळते आपल्याला पंचांच्या मार्फत. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजेश आणि सामोरे फलंदाज सुरेंद्र. नक्कीच सलामीला आलेला फलंदाज आहे. खूप जिम्मेदारी असेल आपल्या खांद्यावर, कारण 24 चेंडू मध्ये 50 धावा ह्या विजयासाठी बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षणाची न्यू रचना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते नंबर ओव्हर द विकेट्स. या पुढचा चेंडू जोरदार एलबीडब्ल्यू ची अपील. पुन्हा एकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांवर. आणि मला ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे गोलंदाजाच्या कडून. मग एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू नाही आहे, प्लीज सहकार्य करा. आपल्याकडे फक्त बॉल ट्रॅकिंग आहे. सॉरी, बॉल ट्रॅकिंग नाही आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राजेश. या पुढचा चेंडू फुलटो चेंडू ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 22 धावा. 1-22 अशी धाव संख्या आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो मिडॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण चांगली कॉलिंग होते इथे सुरेंद्र यांच्याकडून. कारण बघा, क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर एस, नो आणि वेट या 3 गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिला तर नक्की तुमचा संघ चांगल्या धावा जमवू शकतो. आणि सुरेंद्र यांची कॉलिंग एकदम चांगली होती.
या पुढचा चेंडू घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि क्षेत्ररक्षकाने ते सुस्ती दाखवलेलं आहे आणि त्याचं रूपांतर सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 25 धावा. अर्धा पल्ला गाठलेला आहे. अजूनपर्यंत 25 धावेची गरज आहे. चांगला प्रयत्न आहे. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थैंक यू डीजे. घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो भी कोई गम नहीं. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. खरोखरच प्रयत्न चालू आहे यावेळी, कारण 50 धावांचं एक टार्गेट आहे. एक सुरेंद्र सारखा फलंदाज आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करताना 1-32 अशी धाव संख्या आहे. 1-32 अशा धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. जी सरासरी आहे प्रत्येक षटकामागे 9 धावा ह्या मेंटेन कराव्या लागतील. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा येतात. आता मात्र समीकरण थोडंसं बदलते. 12 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 18. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येते. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवंतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. आता मात्र धाव संख्या झालेली आहे ती 33 धावा. 12 चेंडू आणि अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. कुणाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. बॉल जातो मिडांच्या दिशेला. आणि 1 धाव पूर्ण केली जाते ह्या चेंडूवर. सुरेंद्र सारखा एक खंदा फलंदाज जो सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगली कामगिरी करतो सातत्याने आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 क्षेत्ररक्षक होते तरी पण चांगला झेल पकडला गेला. अशा प्रकारे हा दुसरा आदरा बसतोय नुस्टार वसई संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी मिस्टर प्रज्वल. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत धावसंख्या बघायला गेलं तर 34 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 16 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. चांगला कमबॅक करावा लागेल इथून. कुणाल्याला चांगली गोलंदाजी करतो आपल्यासाठी. कुणाल राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल.
फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला दिशा दिली जाते ती लॉगांच्या दिशेला. सीमारेषेकडे जातोय चेंडू, सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या 4 धावेली संघाची धावसंख्या आपण बघतोय 38 धावा झालेल्या आहेत. 38 फॉलोअप टू विकेट अशी धावसंख्या आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. लगातार 2 चेंडू मध्ये 2 चौकार आल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघतो आता मात्र 42 धावा झालेल्या आहेत. 42 अशी धावसंख्या आहे. 50 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा कुणाल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो लॉगांच्या दिशेला. अशा प्रकारे हा षटकार येतो. चांगला प्रयत्न केलेला होता लॉगांच्या दिशेला सीमारेषावर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर हा षटकार आल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघतोय 48 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, मिस स्पीड होते आणि अशा प्रकारे हा विजयाचा चौकार येतो. अशा प्रकारे विजय होतो न्यू स्टार वसई संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातो आई माऊली नागले संघ. कमॉन डीजे.